आणि भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपदाची स्पर्धा वाढणार आहे। सरकार स्थापनेला 100 दिवस उलटून गेले तरी सुद्धा नाशिकला पालकमंत्री मिळालेला नाही। गिरीश महाजनांच्या नावाची घोषणा होऊन त्यांची नियुक्ती थांबवली गेली होती, कारण दादा भुसे सुद्धा दावेदार होते। दादा भुसे आणि गिरीश महाजनांच्या रस्सीखेचीमध्ये आता भुजबळांची एंट्री होणार का, हा सवाल इंटरेस्टिंग आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भुजबळांच्या मंत्रिमंडळात परत येण्यामुळे ते पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर येताना दिसतील, याचा कोणकोणत्या घटकांवर परिणाम होईल? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकमंत्री पदाच्या शर्यतीत भुजबळ सुद्धा दावेदार म्हणून उभे राहणार का? प्रज्ञा डिसेंबर महिन्यामध्ये मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर जहाँ पे नहीं चायना वहाँ पे नहीं रहना म्हणत छगन भुजबळांना नाराजी आवळली आणि त्यानंतर छगन भुजबळ आता कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत का, अशा पद्धतीचं सातत्यानं वातावरण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं होतं। मात्र आता छगन भुजबळ राष्ट्रवादीत राहणार आहेत आणि राष्ट्रवादीचे मंत्री म्हणूनच आज शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी एकवटण्याचं काम छगन भुजबळांना केलं होतं आणि त्यामुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं होतं, अशा पद्धतीचं सांगण्यात येतं। आणि त्यानंतर छगन भुजबळांना डावलणं हे नक्कीच ओबीसींसाठी आणि सध्याच्या सरकारसाठी हे अपेक्षित नव्हतं। सध्याच्या सरकारला हे मोठा फटका बसवणारी गोष्ट आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता छगन भुजबळांना मंत्रिमंडळात पुन्हा एकदा घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि अशा वेळी ओबीसी चेहरे छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे जर मंत्रिमंडळाबाहेर असतील तर ओबीसींची नाराजी उडवल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची दाट शक्यता होती। आणि त्यामुळेच कुठेतरी आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा खरं तर सातत्यानं भाजपने या नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केलेला आहे आणि कुठेतरी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ते आपल्याकडेच ठेवू इच्छित आहे। अशा वेळी आता छगन भुजबळांना या संदर्भामध्ये मध्ये घेतलं जाते का, छगन भुजबळांकडे ही जबाबदारी जाते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्याची माहिती मिळते त्यानुसार भाजप नाशिकचं पालकमंत्रीपद स्वतःकडेच ठेवेल आणि गिरीश महाजन त्या ठिकाणी पालकमंत्री होतील, अशी देखील शक्यता अजिबातच नाकारता येत नाही। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या